ग्रामसभेत सरपंच अविश्वास प्रस्तावामुळे सरपंच पद संकटात। अड्याळ पुनर्वसन ग्रामपंचायत सरपंच योगेश तुमडाम यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्ताव ग्रामसभेने 13 ऑक्टोबरला मंजुरी दिली। तहसीलदार बाबासाहेब टेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली। या सभेला 244 ग्रामस्थ उपस्थित होते। त्यापैकी 164 ग्रामस्थांनी अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिले। 60 जणांनी सरपंचाच्या बाजूने मतदान केले तर 20 ग्रामस्थांनी मतदानापूर्वीच सभागृह सोडले। अविश्वासाच्या बाजूने बहुमत मिळाल्यामुळे सरपंच पदावर पाणी फिरावे लागले। या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता होती ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल। प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत सदस्य मंगला श्रीराम भोयर, रेवदा रामभाऊ तेडके, सुनंदा लाला लंडेलकर, अनुसया हिवराज मेश्राम, निखिल मनोहर येवले आदी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे ग्रामपंचायत घर टॅक्स थकीत असल्याचे निदर्शनास आले। हे मात्र विशेष, गैरहजरदाराने ग्रामपंचायत सदस्य अधिनियम 14 अंतर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, नागपूर गटविकास अधिकारी आदी वरिष्ठांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। यावेळी विस्तार अधिकारी आनंद लोलुसरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी भिवापूर तालुका प्रतिनिधी काजल तांबे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.